जेव्हा डोंबिवलीमध्ये व्हायचो बाबांकडे रोज जायचो. मग डोंबिवली सोडलं, ठाण्यामध्ये आलो. दिवस कसे गेले कळतच नव्हतं, कारण ते पॅशन होतं ना, सिनेमा करणं, दिवसरात्र त्याच्यामध्ये लागणं. त्यात कुठेतरी आईवडिलांना फोन करायचं राहून जातं माझं हल्ली. आणि त्या दिवशी मी तिथे गेलो आणि माझे डोळे लख्ख उघडले की यश हे टेम्पररी आहे, आशीर्वाद हे चिरंतन टिकणार आहेत. गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. बघूया तुमच्याबद्दल तुमच्या जवळपासच्या लोकांचं काय म्हणणं आहे. हाय रवी, सो गुड टू सी यू हिअर. वेल, तुझ्याबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं की या इंडस्ट्रीतले सगळ्यात आय थिंक सगळ्यात लकी दिग्दर्शक आहात तुम्ही. कारण राईट फ्रॉम युअर फर्स्ट फिल्म यू गॉट आय थिंक गॉट स्प्रिंकल्ड यू विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ लक. आणि त्याच्यामुळे आज रवी जाधव आहेत असं मला वाटतं. ओके रवी, काय खुपतं म्हणजे मला असं प्रश्न पडला की काय खुपायला पाहिजे रवी जाधवबद्दल. पण नाही, आय डोंट थिंक सो काही खुपतं. कारण आय थिंक यू आर जस्ट डुईंग फॅन्टॅस्टिक. आणि जस्ट लोकांना जेव्हा भेटशील ते काय हॅलो हे बोलत जा रे कधीतरी. नो एक्झॅक्टली व्हॉट आय मीन. वेल, नाही पण असं काही खूपच नाही. आणि आय लव्ह युअर ॲक्सेंट ऑल्सो. जे काही लोक थोडंफार चिडवतात तुला, पण विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट, ऑल द लक इन दिस वर्ल्ड. आणि गॉड ब्लेस यू. मी तुला हाय करतो ग प्रत्येक वेळी. आपण हाय करणं तू काय केलं? बऱ्याचदा कसं होतं ना, आम्ही बऱ्याच जण आयदर पार्टीज किंवा इव्हेंटला भेटतो. बॅकस्टेजला अमृता तयार झाली असतात, तिचा आत्ता लगेच इव्हेंट असतो, त्याच वेळी नेमकं मी जात असतो आणि हाय कशी अमृता. आमचं खूप असं बोलणं होतं रे. पुढचा बाईट बघूया. सोनालीच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूपच असं काहीच नाही. कारण ती एवढी सुंदर कलाकार आहे, ती प्रामाणिक आहे, ती टाईमबद्ध असते. कदाचित कधी कधी काही गोष्टी ज्या खुपतात त्यातली गोष्ट म्हणजे ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ती जे तिला हवं असतं ते करते. त्यावेळी ती दुसऱ्यांचा विचार करत नाही. त्यामुळे कदाचित कोणाला तरी खुपू शकतात. काय सांगशील, काय उत्तर देशील? खुपण्याविषयी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मान्य आहे मला. काही प्रमाणात मी आता प्रयत्न करते थोडी डिप्लोमॅटिक व्हायची. कारण आपण प्रत्येक वेळेला समोरच्याला नाही सांगू शकत आणि हवं तसं रिॲक्ट नाही होऊ शकत. माझ्या आईचं पण हे म्हणणं आहे की थोडी इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे तर थोडं डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल. किती छान आहात तुम्ही, सगळ्यांना असं बोलायला हवं. ह्याचा मी प्रयत्न करते नक्कीच. आता पुढचा बाईट बघूया. ॲज यू नो, मला तू खूप आवडतेस, तुझं नाचणं स्पेशली ॲज अ परफॉर्मर. आणि तू एक चांगली आर्टिस्टही आहेस. तुझी खुपणारी गोष्ट म्हणजे खुपण्यापेक्षाही आपण खूपदा दोघी असताना सुद्धा हे खूप डिस्कस करतो की व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड यू, तू तिकडे लक्ष न देता किंवा कोण काय करतंय, कोणाचं काय चालल्यापेक्षा यू बेटर कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ओन वर्क. कारण आपण जेव्हा आपल्या कामाशी स्वतःला कम्पेअर करतो तेव्हा जास्त पुढे जातो आणि यू हॅव लॉंग वे टू गो. सो ऑल माय बेस्ट विशेस विथ यू. सी यू सून. तिला असं वाटतं की ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे खूप कमी मित्र किंवा मैत्रिणी असतील, त्याच्यापैकी ती आहे. त्यामुळे तिला सगळं माहिती आहे माझ्याविषयी. आणि मला काही कुठल्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं असेल तर मी फोन करून तिला सांगते की पूर्वता असं झालं, मला असं केलं आणि काय बोलू वगैरे. ती मला जे काही राग वगैरे काही असेल तर मी तिला सांगू शकते. असं एक आमचं नातं आहे. त्यामुळे ती सारखी मला सांगत असते, हे बघ तू त्यांचा विचार करू नकोस, तू तिचा विचार करू नकोस, तू त्याचा विचार करू नकोस, तू तुझ्याबद्दल विचार कर, तुझ्या सगळ्या इतर गोष्टींबद्दल कर, यू विल बी फाईन. तर ते एक तिचं म्हणणं आहे जे एरवी पण असतं की जस्ट तुझ्याविषयी. बाकी इतर गोष्टींचा विचार नाही केलास तर आयुष्यात सोप्या होतील गोष्टी, जे मला मान्य आहे. पुढे. हाय रवि, मुझे आपके बारे में कुछ अच्छी चीज़ें बोलनी है तो मैं थोड़ी कोशिश कर लेता हूँ. एक तो पहली बात तो मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ. आपकी फिल्म्स बाल गंधर्व, नटरंग, अभी बालक पालक, आपने तो सब रिकॉर्ड्स ब्रेक कर दिए हैं. और हाल ही में मुझे रितेश मिले थे, रितेश देशमुख जो प्रोड्यूसर हैं. वो कह रहे थे कि दिस हैज़ बीन द सेकंड हाईएस्ट ग्रॉसर फिल्म एवर. तो बहुत खुशी होती है कि एक आपके साथ दोस्ती जो बन गई है हमारी. और मेरी जो मेरे गाने के लिए जो आपने लिरिक्स लिखे हैं, तो आप इतने फिनोमिनल लिरिक राइटर हैं, इतने फिनोमिनल डायरेक्टर हैं. तो बहुत खुशी होती है. और सबसे ज़रूरी बात कि बहुत अच्छे इंसान हैं.
तो टुडे आई एम रियली प्राउड ऑफ आवर फ्रेंडशिप. आई एम वेरी वेरी हॅपी फॉर यू अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर द सक्सेस ऑफ बालक पालक. रवी, तुझी एकच गोष्ट मला खूपते, दैट इज़ दैट अपने मराठी इंडस्ट्री में इतने सारे अच्छे डायरेक्टर्स हैं, इतने अच्छे लिरिक राइटर्स हैं, लोग कितनी मीन्स फिल्म्स बनाते हैं, लेकिन आप सब रिकॉर्ड्स ब्रेक कर रहे हो यार, ये गलत बात है. दिस इज नॉट फेयर. आई मीन गिव अ चांस टू दीज फिल्म मेकर्स हु आर मेकिंग, दे आर वर्किंग वेरी हार्ड. लिरिक्स, इतने सारे लिरिसिस्ट जो काम कर रहे हैं, उसके लिए आप थोड़ा ध्यान रखिए यार. एंड डोंट ब्रेक रिकॉर्ड्स ऑल द टाइम, गिव देम अ चांस. दॅट्स इट. काय होतं ना की आम्ही दोघे बसलो होतो बालकपणासाठी आणि त्याने गाणं, तो गिटार घेऊन बसला होता, तुला माहिती आहे, आणि दोघे चहा पितोय. तो म्हणाला की अशी एक धून आहे, काय वाटतंय? तर म्हटलं वे आपण कधी मॉडर्न गाणं करूया. तर म्हटलं वे पण असं कधी केलं तर की ते गाणं पैसीबद्दल असेल पण ते पावसाबद्दल असेल, ते शेतकऱ्यांनी म्हटलंय. त्या थॉट आवडला. म्हटलं असे बरेचसे विदर्भामध्ये असे बरेचसे भाग आहे, त्याच्यामध्ये शेतकरी पूर्ण वर्ष वाट बघतो, ती येईल ती येईल ती येईल, माझी गर्लफ्रेंड ती येईल, सगळं करतो आणि पाऊसच येत नाही. तर त्याच्या जी गर्लफ्रेंडची जी वाट बघत तगमग आहे, म्हणजे एक यंग मुलगा एका मुलीला बोलतोय हे शहरासाठी, पण गावासाठी एक शेतकरी आपल्या पावसासाठी बोलतोय. त्याच्याकडे लिहिलं गाणं होतं साजणी. आणि जे थॉट आलं मला वाटलं मी लिहितो, मला लिहू दे. आणि मी प्रयत्न केला आणि मी ॲज अ फिल्टर ते गुरु ठाकूर आणि स्वानंद दोघांना ऐकवलं की माझे दोन आवडीचे लेखक आहेत, स्वानंद केळकर आणि गुरु ठाकूर. दोघांना प्रचंड आवडलं आणि दोघे म्हणले की यू गो हेड. आता मी ओपन होतो की जर तुम्हाला दोघांना नाही आवडलं तर प्लीज, म्हणजे मग तुम्ही प्लीज लिहा, माझा थॉट आहे. त्यामुळे चांगलं लिहिलंय, उत्तम लिहिलंयस, कर म्हणून. आणि तो म्हणतो दुसऱ्या चान्स का असं ना की या लर्निंग प्रोसेसमध्ये काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या वाटतात आणि हा एक्सप्लोरेशन भाग आहे. परफेक्शन व्हायला जो वेळ लागेल, पण एक्सप्लोरेशन चालू कुठे झालं पाहिजे ना, सो चालू झालंय बेसिकली. खूप छान, खूप छान. थँक्यू. पुढचा बाईट बघूया. हाय रवी, तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चांगल्या वाटतात. सर्वप्रथम तुमचा स्वभाव. काय असतं की जेव्हा एवढं क्रिएटिव्ह माइंड किंवा एवढं क्रिएटिव्ह जेव्हा एक व्यक्ती असतो, तेव्हा त्याला असं वाटतं नेहमी किंवा मी जे म्हणतो तेच खरं. परंतु मी दुसऱ्यांचा व्ह्यू पॉईंट समजून घेता, ते काय म्हणतायत ते ऐकून घेता, ही जी क्वालिटी आहे ना, ती मला वाटतं ॲज अ डिरेक्टरी नाही आहे, ॲज अ व्यक्ती म्हणून फार चांगली आहे. आणि ती तुमच्यात आहे, ती तुम्ही जपा. कारण काय, हीच क्वालिटी एका व्यक्तीला मोठं बनवते. तुम्ही मोठे आहात, मोठे झालात आणि अजून उंची गाठावी अशीच अपेक्षा आहे. आता तुमच्याबद्दल काय खुपतं किंवा काय आवडत नाही, तुम्ही चांगले डिरेक्टर आहात. तुमचा म्युझिक सेन्स चांगला आहे, कारण का तुमच्या प्रत्येक चित्रपटातलं म्युझिक हे उत्तम असतं. तुमचं एडिटिंग नॉलेज चांगलं आहे, म्हणून चित्रपट नेहमी क्रिस्प असतो. तुम्ही चांगलं शूट करता. तुम्ही जे तुमच्याबरोबर कलाकार आहेत, जे तुमच्यावर काम करतात, त्यांच्याकडून चांगलं परफॉर्मन्स काढून घेण्याची तुमच्यात क्षमता आहे. एवढ्याच सगळ्या गोष्टी चांगल्या असताना जी एक वाईट गोष्ट आहे ती हीच की आम्हाला काहीतरी संधी द्या की तुम्हाला आम्ही नाव ठेवू. काहीतरी पुढच्या 1-2-3 वर्षात अशा काहीतरी गोष्टी करा जे आम्ही म्हणू की रवी हे बरोबर नाही, हे तुमचं आवडलं नाही. तर आता मला वाटतं चांगले चित्रपट झाले, आता काहीतरी असं करा की ज्याच्याने आम्हाला संधी मिळेल तुम्हाला नाव ठेवायची. हे वेगळंच खूप काहीतरी सांगितलंय रितेशने. थँक्यू रितेश. अशी एकतरी गोष्ट दे ज्याच्यावरती आम्ही तुझं खुपणं आम्ही सांगू शकू लोकांना. नाही, हा रितेशचा मोठेपण आहे. तो स्वतः आर्किटेक्ट आहे, त्याचा अमेझिंग डिझाईन सेन्स आहे आणि त्या डिझाईन सेन्सवरती मला वाटतं आम्ही दोघे एकत्र आलो. कारण मी स्वतः जे स्कूल अपार्ट आणि तो आर्किटेक्टचा स्टुडंट. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, त्याने मला पहिले पेंटिंग दाखवलं. ते पिक्चर आम्ही बोललोच नव्हतो. त्याच्या पेंटिंगचं जे कलेक्शन आहे, घरी त्याने छान पेंटिंग झालं. आम्ही पेंटिंगबद्दल बोललो, हे पेंटिंग तू पाहिलंस का, हे कोणी केलं माहिती आहे का, हे कसं सुपर वाटतं ना, बरं शॅडो बना. आम्ही त्याच्याजवळ 1-2 तास बोलत होतो. आम्ही तशा चर्चा करत मग हळूहळू मी नटरंग पाहिला, सुपर होता हे नंतर खूप उशीर आलं. आणि त्यानंतर मग बालगंधर्व, त्यानंतर बालक पालक, जेव्हा तो हाऊसफुल 2 शूट करत होता आणि तिथून आम्ही वेगळं टचमध्ये होतो. त्याने मला फोन केला, सध्या काय चाललंय, कारण तो आता चांगला मित्र झाला आणि वेगळं टचमध्ये होतो. अरे सध्या काय चाललंय म्हणलं, अरे मी बीपी करतोय. तो ना, अरे माझा सिग्नल क्लिअर नाही, नीट सांग काय बोललास तू, काय करतोस. अरे म्हटलं मी बीपी शूट करतोय. अरे नाही ऐकू येते रवी, काय ती बी आणि मध्ये काय बोललास तू. नाही, मूवी नेम कॉल्ड बीपी आणि बालक पालक. म्हणतो म्हणजे कशा होते, काय करतोयस तू. म्हटलं असं त्याचा थॉट आहे आणि अशी स्टोरी आहे, मला तू स्क्रीन प्ले पाठव. सो आय मेल इन द स्क्रीन प्ले. तो तिथे होता हाऊसफुल 2ला. तो स्क्रीन प्ले वाचला. विदिन 2 days त्याचा मला फीडबॅक आला, साऊंड्स व्हेरी इंटरेस्टिंग, कधी शूट चालू करूया. म्हटलं शूट चालू केलं ऑलरेडी.
तो त्याला ऑलरेडी ती प्रोड्यूस करायची होती फिल्म. तो म्हटलं शूट चालू केलं रे. नो आय वॉन्ट टू बिकम पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. तुम्हाला दाखव काय केलंस ते. तो आल्यानंतर त्याला मी रफकट्स दाखवले फिल्मचे आणि त्याला एवढे आवडले. तो म्हणाले की डन, मी याच्यामध्ये पार्ट होतो या फिल्मचा. कारण तो ज्या बॅकग्राऊंडमधून आला फॅमिली बॅकग्राऊंड, आज हिंदीमध्ये 10 वर्ष कष्ट करून त्यांनी जी एक तसं ती जागा बनवली आहे. त्यानंतर पहिला सिनेमा प्रोड्यूस करतो तो पण BP नावाचा. एक मला वाटतं मोठं रिस्क होतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की रितेश आणि उत्तुंग ठाकूर या दोघांना मी हॅट्स ऑफ करतो की त्यांनी सपोर्ट केला या विषयाला. खरं. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. रवीपासून सुरू करूया. बालगंधर्व मधलं आवडतं पात्र बालगंधर्व का टिळक? बालगंधर्व 101%. आवडता निर्माता रितेश देशमुख का नितीन देसाई? रितेश देशमुख. कुणाची लावणी आवडली? अमृता खानविलकर का सोनाली कुलकर्णी? सोनाली. आवडता संगीतकार विशाल शेखर का अजय अतुल? अजय अतुल. मराठी माणसाला कोणतं शिक्षण घेणं जास्त महत्त्वाचं आहे? लैंगिक शिक्षण का व्यावसायिक शिक्षण? मला वाटतं व्यावसायिक शिक्षण ऑलरेडी आहे आपल्याकडे आणि ते पहिलीपासूनच आपण त्या विषयाकडे करतो. लैंगिक शिक्षणाचे थोडंसं दुर्लक्ष झालंय. या मोमेंटला ते असणं जरुरी वाटतं मला. सोनाली कुलकर्णी, आता तुमची टर्न आहे. आवडता दिग्दर्शक रवी जाधव किंवा नितीन देसाई? तुला एवढा विचार करायला लागतोय? अरे नाही, रवी जाधव. आवडता संगीतकार अजय अतुल किंवा कौशल इनामदार? हो, अजय अतुल. कोण जरा जास्तच सुपाऱ्या घेतं? अमृता खानविलकर का सोनाली कुलकर्णी? माहिती नाही. आवडता चित्रपट बालगंधर्व का नटरंग? नटरंग. कोणती सोनाली जास्त सिंपल आहे? छोटी सोनाली की मोठी सोनाली? मी खऱ्या आयुष्यात खूप सिंपल आहे. बर, पण आम्ही त्या सोनालीबद्दल विचारलंच नव्हतं. तू लहानपणीची का तू मोठीपणीची विचारलं होतं? एनिवे, आता वेळ झालेली आहे ती फोनची. हा एक जादूचा फोन आहे. आपण तुझ्यापासूनच सुरुवात करूया. ओके. आणि बघूया तू कुणाला फोन लावतेस. मी अशा एका व्यक्तीला फोन लावू इच्छिते ज्यांना मला खूप असं भेटावंसं वाटलेलं आणि त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटलेलं, पण ते नाही शक्य. तर मी त्यांना फोन लावते. हेलो, कुछ कहना है आपको, अगर आप सुने तो. माइंड ब्लोइंग. ओहो ओहो,
ओ हो क्या बात आहे. नाही पण मला एक गोष्ट सांग की तू ही कविता तू लिहिलीस. पण तू ऍक्टिंग वगैरे बरी करतेस आणि तू नाचतेस ही बरी. तू स्क्रिप्ट रायटर म्हणून माझ्याबरोबर काम करशील का प्लीज. मला फार गरज आहे तुझ्यावर एका चांगल्या रायटर. पण मी रोमॅन्टिक लिहिते, मला बाकीचं काही जमत नाही. अरे तू म्हणशील तो पिक्चर करू आपण. तू म्हणशील ती कथा. आणि आता रवी जाधव. UK USA मध्ये बसलेल्या त्या एका मुलाला फोन करायचा आहे. क्या बात. हॅलो. हां रवी जाधव बोलतोय मुंबईमधून. काल त्या डोंबिवलीतल्या आश्रमामध्ये गेलो होतो. हां तिथल्याच बरोबर. प्रीमियर पद्मिनीच्या समोर जे आहे ते तिथेच. येस ॲब्सोल्युटली. मग तुम्हाला माहिती आहे ते. ओके. अच्छा त्या. ओ तुमच्या आई
संवेदनाशील माणूस आहेस. हा लोक हो, तुम्ही आजचा कार्यक्रम बघून नक्कीच हेलावला असाल. हा शेवटचा फोन कॉल ऐकून तर नक्कीच. तुम्ही दोघे जण आलात, खूप बरं वाटलं.